युतीवरून मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन विरुद्ध बाजूला टोकं असणारी लोक आहेत। फक्त पालिकेतील सत्तेसाठी ते एक झालेत। आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून मुंबई पालिकेतील मलिदा खाऊ अशी भावना दोघांची आहे, असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। नमो पर्यटन केंद्रावर केलेल्या टीकेवरून शंभूराज देसाईंनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। वर्षापूर्वी मोदींचं तोंड भरून कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांच्याच योजनेवर टीका करणं म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा टोला देसाईंनी लगावलाय। राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही। मतदार याद्यांबाबत आक्षेप घेऊन मोर्चे काढणं हा स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी मवियावर केली आहे। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगानं नोटीस बजावली आहे। नोटीस काढून मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आणण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप महेश सावंत यांनी केला। आमच्याच घरात मंत्री आहेत असं कुणी समजू नये। मंत्री आम्ही पण आहोत, पण आम्हाला मंत्रिपदाचा तोरा मिरवता येत नाही असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे कुटुंबियांना लगावला। रायगडच्या रोहामधल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये गोगावले बोलत होते। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं लाल महाल इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी रुपाली चाकणकर यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली। राज्य सरकार आर्थिक संकटात आहे हे समजलं पाहिजे। शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे अशा शब्दांमध्ये महादेव जानकर यांनी राज्य सरकारचं समर्थन केलं। जून महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले। सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांची सातत्यानं बाजूने राहिलेली आहे। कर्जमाफी द्यायची होती पण त्यासाठी नियोजन आवश्यक होतं अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली। कर्जमाफीचा निर्णय घ्यायला जर 6 महिने लागले तर तोपर्यंत किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील याचा विचार केलाय का, हा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। आपण न्यायालयाचा सन्मान करतो पण शेतकऱ्यांना सरकारनं फसवलंय असं विधान जरांगेंनी केलंय। लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती थोडी खराब झाली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वेळ लागतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दिली। या अगोदर ज्या कर्जमाफी झाल्या त्यावेळेस कोणतीही समिती नेमण्यात आली नव्हती। या अगोदरच्या कर्जमाफी सरसकट दिल्या गेल्या होत्या, मग आता समिती नेमण्याचं कारण काय असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार नावाचा एक तरुण डोमकावळा आहे। कोणत्याही प्रश्नावर सत्ताधारी अडचणीत येतील का याची तो टपून वाट पाहत असतो। राम कुलकर्णी यांनी ही टीका केली। मुलांना वेठीस धरणं हे चुकीचं। मुलाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, पण एन्काउंटर ही दुर्दैवी बाब। त्याच्या कुटुंबाला पैसे मिळतील असं विधान दीपक केसरकर यांनी केलं। भाजपनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडली। भाजपला शिवसेनेची गरज संपली आहे। आता प्रत्येक निवडणुकीत भाजप शिंदेंच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवणार अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली।
शनिवारी महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन महायुती होणार की नाही याची चर्चा करणार आहोत, म्हणजे आम्हाला रणनीती करायला सोपं होईल असं म्हणत केसरकरांनी महायुती आणि जागा वाटपाबाबत भाष्य केले. मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी नाशिक मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईतील मोर्चात नाशिकचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील. 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्याचा मोर्चा नसून असत्याचा मोर्चा आहे. सातत्यानं असत्य पसरवणं हा मवियाचा अजेंडा आहे. नवनाथ बन यांनी मनसेच्या मोर्चावर निशाणा साधला. जर आयोगाच्या व्यवस्थेवर विश्वास नाही तर लोकसभेतील खासदारांचा राजीनामा घेणार का, हा सवालही त्यांनी उपस्थित केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीसमोर शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे यांनी घोषणाबाजी केली. नागपूर विमानतळावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारनं आम्हाला फसवलं असं म्हणत फडणवीस, बावनकुळे मुर्दाबाद अशा घोषणा त्यांनी दिल्या. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यामुळे अजून पुन्हा एक कन्फ्यूज नेत्यांच्या यादीत आले असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना का सोडलं? बडव्यांनी बाळासाहेब ठाकरेंना घेरलं असं म्हणाला होता. तुम्ही एकत्र या, आम्हाला काही देणं घेणं नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना गर्दीमध्ये जायला मनाई केली आहे. यावर राऊतांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आणि माहिती दिली. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आंदोलनावर गुन्हा दाखल झालाय. त्यामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यासह जवळपास 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय. आंदोलनामध्ये बेकायदेशीरपणे महामार्ग अडवणं आणि नागरिकांची गैरसोय करणं असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले. सरकारकडून कर्जमाफीसाठी आम्हाला तारीख मिळाली आहे. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय. सरकारला 7/12 कोरा करावाच लागेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. आज जे दिल्लीपर्यंत गेलेत ते आमच्यामुळे गेलेत. आम्ही जरी वाकडी मान केली असती तर टांगा पलटी, घोडे फरार झाले असते. टोला लगावलाय मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना. सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात रोहा शहरातल्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या काही वर्षांमध्ये वन खात्यात 30,000 नोकर भरती केली जाणार अशी माहिती मंत्री गणेश नाईक यांनी दिली. याशिवाय गावामध्ये जो बिबट्याचा वावर वाढलाय, हल्ले केले जात आहेत, त्यावर उपाययोजना करणार असं आश्वासन त्यांनी दिले. वहिवाटीसाठी आणि सरबांधावरून 7 दिवसात रस्ता मिळणार आहे. शेतरस्त्यांच्या आदेशाची 7 दिवसात अंमलबजावणी करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना दिले. तहसीलदारांच्या आदेशानंतर स्थळ पाहणी, जिओ टॅग आणि फोटोज बंधनकारक असतील. सदोष मतदार याद्यांच्या विरोधात उद्या मविया आणि मनसे सत्याचा मोर्चा काढतील. मुंबईमधल्या फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा असेल. याला राज ठाकरे लोकलनं येतील. मुंबईमधल्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी सर्वांना केलं.